सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून कोयत्यानं दहशत माजवणाऱ्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते। आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 7 पिस्तूल जप्त केलेत। या सर्व 7 पिस्तूल आणि त्यासोबत असलेले जिवंत काडतुस वापरणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली। या 9 जणांचे पिस्तूल बाळगण्यासाठीची अनेक कारणं आहेत। काही जणांनी जमिनीच्या वादातून स्वतःचं रक्षण करण्यासाठी पिस्तूल विकत घेतल्याची माहिती आहे, तर काही जणांनी वर्चस्व राहावं यासाठी पिस्तूल खरेदी केल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे। गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली। गुन्हे शाखा युनिट 3 ची ही कारवाई आहे। या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये 11 जानेवारी पासून आपण 7 फायर आर्म आणि एकूण मिळून 11 जिवंत राऊंड्स हे ताब्यात घेतलेले आहेत। सुदैवाने आपल्याला ही माहिती आधी मिळाली आणि त्याच्यामुळं आपण एक अनर्थ सुद्धा टाळू शकलो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जात असताना इतरही फायर आर्म्स आणि त्यातले राऊंड्स हे आपल्याला यशस्वीरित्या ताब्यात घेता आलेले आहेत। एकूण आलेल्या सर्व 7 फायर आर्म्स आणि सर्व राऊंड्स यांचा लेखाजोखा सगळी जुळवाजुळव करून आपण सगळे राऊंड्स आणि सगळे फायर आर्म्स हे ताब्यात घेतलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।